विठाखाली दबून मजुराचा मृत्यू, निष्काळजीपणाचा आरोप. गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओझाटोला येथे भीषण अपघात झालाय. वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका कामगाराचा भट्टी कोसळून तो विटाखाली दबून मृत्यू झालाय आणि या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी भट्टी मालकावर निष्काळजीपणाचा आरोप करत पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. नितेश सूरजलाल वाघरे, वय वर्ष 28, राहणार कवलेबारा, तहसील गोरेगाव असं मृत तरुणाचं नाव आहे. नितेश हा ओढाटोला येथील वीटभट्टीवर नेहमीप्रमाणे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. काम सुरू असताना ते भट्टीतील विटाकडून ट्रॅक्टरमध्ये भरत असताना अचानक संपूर्ण वीटभट्टी कोसळली. अपघातात नितेशचा तोल गेला. तो खाली पडला. हजारो विटा त्याच्या अंगावर पडल्या आणि ढिगाऱ्याखाली चिरडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी सुधीर वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी भूपेश कात्रे हे करत आहेत. या घटनेनंतर कावलेवाडासह परिसरात शोककळा पसरली आहे आणि स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनी या दुर्घटनेसाठी भट्टी मालकाच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. सरोज कावळे, गोंदिया.